राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये। तर मंडळी, आज बनवायची आहे आपल्याला आयुर्वेदिक नैसर्गिक भाजी। आणि मंडळी, ही भाजी ना निसर्गाची खूप ताकद असणार आहे बरं का। तर भाजी काढण्यासाठी काय केलेलं आहे, आपण एक टोपली घेतलेली आहे, दाव सोबत घेतलेला आहे आणि एक विळा घेतलेला आहे। तर मंडळी, आपण हनुमंतरायाचं दर्शन घेऊया सुरुवातीला आणि नंतर मी तुम्हाला भाजी काढून दाखवतो आणि त्या भाजीचे सगळे फायदे सांगतो। जय बजरंगबली की जय। तर चला, मी तुम्हाला ती भाजी दाखवतो। तर मंडळी, ही भाजी आहे ना, प्रथम आपलं काय काम करते, आपले डोळे स्वच्छ ठेवण्याची ही भाजी काम करते बरं का। आणि मंडळी, ह्या भाजीने ना आपले दात हिरड्या मजबूत राहतात आणि दात कधीच किडत नाही, दात कधीच पडत नाही बरं का। माझ्या हातामध्ये विळा आहे, आपण असं थोडं जरी टोकरलं तर बघू शकता हा चिक निघतो। मंडळी बघू शकता, ह्या झाडाचा मी चिक घेतलेला आहे आणि किती प्रमाणामध्ये चिक निघलेला आहे, भरपूर चिक निघतो। आलं लक्षात? तर ह्या चिकाने काय होणार, आपल्या हिरड्या कधीच कमजोर होणार नाही, आपले दात पाडणार नाही, दात किडणार नाही। इतकी प्रचंड या झाडामध्ये ताकद आहे। तर तुम्हाला ह्या झाडाचं नाव पण सांगतो आणि ह्या झाडाचे फळ पण तुम्हाला काढून दाखवतो। मंडळी, ही भाजी आहे ना, आपले आजी आजोबा पणजोबा ही भाजी भरपूर खायची बरं का। आणि मंडळी, ह्या भाजीमध्ये प्रथम आहे ना कॅल्शियम आढळतं, व्हिटॅमिन ए बी सी घटक आढळतात। म्हणजे ही भाजी आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेमंद आहे बरं का। आणि दत्तांचं झाड मानलं जातं हे झाड। तर आपण पाया पडून घेऊ सुरुवातीला आणि झाडावर जाऊया। मंडळी, ही जी भाजी बनवणार आहोत ना, ती आहे उंबरदोड्याची भाजी। आणि मंडळी, आपल्या आजी आजोबा पणजोबा ही भाजी खायचे ना, त्याच्यामुळे त्यांचे कधीच गुडघे दुखले नाही, कंबर दुखलं नाही, कधी हातपाय दुखले नाही, डोळ्याचे ऑपरेशन झाले नाही, दात किडले नाही त्यांचे। तर आपण व्यवस्थित उंबर काढून घेतलेले आहे। निसर्गामध्ये जेवढी उंबराचे झाडं आहेत ते सर्व समप्रमाणामध्ये आहे, म्हणजे त्या झाडामध्ये कुठली व्हरायटी नाही, झाड हे एकच असतं, उंबराचं झाड। आणि ह्या भाजीला उंबरदोड्याची भाजी असं म्हटलं जातं। आणि मंडळी, ही भाजी आम्ही नेहमी बनवत असतो बरं का, हप्त्यातून दोनदा तरी ही भाजी बनवत असतो, कारण की आता थंडीचे दिवस चालू होतील। भरपूर पाणी आहे आता पावसाळ्यामध्ये। उंबर आता स्वच्छ धुवून घेऊ। मला पण उंबर खूप आवडले बरं का, एकदम कवळे आणि हिरवे गार उंबर आहेत। तर चला मंडळी, आता आपण एकदम शेतामध्ये हिरव्यागार झाडाखाली भाजी बनवून घेऊ। तुम्ही निसर्ग बघू शकता, किती हिरवेगार फुलं वगैरे आहे। मंडळी, शेतातलं जीवन खूप म्हणजे खूप छान असतं बरं का, सगळं ताजं ताजं। मंडळी, चूल बनवून झाली आता हे उंबर इथं ठेवू आणि आता सरपण आणायला जाऊ। मंडळी, अशा ताज्या ताज्या आयुर्वेदिक भाज्या खायच्या आहेत तर कष्ट तर करावंच लागतील। आता सरपण मोडून घेतो। मंडळी, शेतामध्ये आहे ना सगळं ताजं ताजं असतं बरं का, सरपण ताजं, आयुर्वेदिक भाज्या ताज्या। तर चला सरपण घेऊन जाऊया। आता सरपण आणला आपण। तर मंडळी, आपण भरपूर वस्तू आणलेल्या आहेत रेसिपीसाठी आणि मी तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा बरं का, म्हणजे मला सुद्धा छान वाटेल। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आई नसणारे, भाग्यश्री नसणारे, गावामध्ये कीर्तन चालू आहे, कीर्तनासाठी गेलेले आहेत आणि त्या दुपारी येणारच आहेत। तर आपल्याला भाजीसाठी ना चांगले चांगले उंबर निवडून घ्यायचे आहेत। आणि मंडळी, तुम्हाला उंबर तर हे आवडलेच असतील, कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का। आणि तुम्हाला सांगतो, हे जे उंबरामधलं चिक आहे ना, हे असतं कॅल्शियम। आपण याने सुद्धा आहे ना दात घासू शकतो, जिथं दात किडलेला आहे ना तिथं चिक ठेवू शकतो। याने सगळे कीटाणू विषाणू काय जे कीटक असते ना आपल्या दातामधले ते मरले जातात। आणि हे उंबर आहे ना आपल्याला विळीनी चाकूनी चिरायला सुद्धा जमतात बरं का, पण कडक असतात, त्याच्यामुळे आपण अशा खालबत्त्यामध्येच फोडून घेणार आहेत उंबर। चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे निसर्गाचा स्वयंपाक। तर मंडळी, आता 5 मिनिटं लागते ना आपले उंबर शिजायला। 2 कांदे आणि 2 टोमॅटो जर टाकले ना, अशी भाजी सुंदर होती ना आपली। जेवढे आपण महिलांना मदत करू ना, तेवढं महिलांना छान वाटतं बरं का। आणि त्याने आपलं घर टिकतं, कारण की जीवनभर महिलांना स्वयंपाक करायचा असतो। आपला कांदा कापून झालाय। मंडळी, बघू शकता 5 मिनिटं झालेत, आता आपले चांगले असे उंबर शिजलेत बरं का। ह्या पद्धतीमध्ये आपले उंबर शिजलेले आहे आणि पाणी सर्व जिरून गेलेलं आहे। तर आपण काय करू, आता हे ना उंबर खाली उतरून घेऊ, काढून घेऊ एका ताटामध्ये।
आणि मंडळी आपलं शरीर जे आहे ना 40% लोह घटकावर अवलंबून आहे बरं का. लोह घटक आपल्या शरीरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे नित्यनेमाने स्वयंपाक आहे ना तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये बनवत जा. कढई चांगली तापली बरं का. आता तेल टाकून घेऊ कढईमध्ये. सुरुवातीला आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे नकळत. अर्धा चमचा जिरे. मोहरी जिरे चांगले तळून घ्यायचं आहे. वा वा मंडळी, चुलीवरचं जेवण म्हटलं ना, आता जरी कांदा आणि टोमॅटो असं जरी खाल्लं ना भाकरीसोबत, इतकं खमंग आणि चविष्ट लागेल ना. असं थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेलामध्ये मंडळी आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत बरं का. मी ना एक गच्चा चमचा असा लाल तिखटाचा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जादा करू शकता. इथं अंबारी मसाले 1 चमचा, इथं धना पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद. मंडळी हे मसाले आहे ना चांगले परतून घ्यायचे आहेत बरं का. मंडळी आता आपले मसाले चांगले परतलेले आहेत बरं का. आता आपण याच्यामध्ये उंबरं टाकून घेऊ. मंडळी आता चांगली भाजी परतून घ्यायची आहे बरं का आपल्याला. आणि आता तुम्ही म्हणाल मंडळी भाजी इतकी सोपी आहे ना, बघू शकता कशी तयार झालेली आहे. उगा 5 मिनिटाचा खेळ आहे या भाजीचा. या भाजीला कुणी बनवू शकतं. आणि काय असतं, चुलीवरच्या अशा आबडधोबड भाज्या बनवलेल्या आहे ना, इतक्या चव देतात ना, हॉटेलपेक्षा 3 पट चव असते या भाजीला. आपली भाजी चांगली परतली. मीठ टाकून घेतलं आहे बरं का मी भाजीसाठी. मीठ टाकल्यावर अशी खालीवर करायची चांगली भाजी, म्हणजे आपली भाजी चांगली तयार होती. सगळे शिजलेले आहेत बरं का उंबरं. आणि आपली छान पद्धतीमध्ये भाजी तयार झालेली आहे. फक्त आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ वरतून. तर मंडळी आपण जे उंबरं काढले ना, ते शेतकरी जे आहेत ना त्यांची खूप इच्छा होती बरं का उंबरदोड्याची भाजी खाण्याची. तर मी आता त्या दादांना बोलून आणतो, कारण की त्यांनी आपले व्हिडिओ बघितले आणि त्यांनी मला शोधलं. त्यांचं नामचं घर शेजारीच आहे. तर आता भाजी तयार झालेली आहे. मी त्यांना घेऊन येतो आणि आपल्या भाजीची चव तेच सांगते ना. आता आपल्याला भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. तर मंडळी आपण त्या दादांना त्यांना घेऊन आलेलो आहोत. आमच्या मुलगीचं लय चालू होतं. आम्हाला त्या काकाकडून उंबराची भाजी बनवून आता बनवली ना भाजी. तिला म्हणलं थांब आज ना बोलवतच म्हणलं तिला. बरं बरं. बघ त्यांना म्हणा राम राम कर, तू कर. मंडळी म्हणा राम राम. भरपूर दिवसाची इच्छा होती तुमची. खूप दिवसापासून चाललंय तिचं बनवा बनवा बनवा. आता म्हणलं मला नाही बनवता, त्या काकांनाच बोलू इथं आपण हा हा. आणि भाजी बनवून घेऊ त्यांच्याकडून मस्त. बरं बरं. आता तुम्ही सगळे चव घ्या आपल्या उंबराच्या भाजीच्या. खायचं ना तुला छान छान. आता तुम्ही भाजीची चव घ्या आणि मला सांगा बरं का कशी झाली. हो नक्की. तर मंडळी तुम्ही आठवणीने जेवण करायला. खूप दिवसापासून चाललंय खायची आज तो दिवस उगवलाय. हो, या दादांची खूप इच्छा होती. आणि मंडळी ह्या दादांच्या शेतामध्ये उंबराचं झाड आहे बरं का. तर दादा आम्हाला भाजीची चव सांगा तुम्ही. वा अतिउत्तम. तोंडात टाकतात चव कळली ना भाजीची. हो वासानीच असं वाटलं कधी खाईन. दादांनी भाजी बनवलेली आहे मस्त. एकदम छान भाजी झालेली आहे उंबरदोड्याची. या भाजीमध्ये कॅल्शियम पण असतं जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे ही भाजी ना तुम्ही अवश्य करून बघा. माझ्या मुलीचं खूप दिवसापासून चाललं. हा, तुमच्या मुलीला त्यांना भाजी दिली बरं का खाण्यासाठी. हो हो हो. ते लहान मुलं तिकडे खेळतायत म्हणून दीदी गेली तिकडे पळत. तर दादा तुम्हाला कसं काय कळलं की उंबरदोड्याची भाजी खातात नेमकं? तुमचे ना आम्ही व्हिडिओ बघत असतो. अच्छा. आणि त्याच्यात म्हणलं उंबर तर आहेच आपल्या इथं. हो बरोबर. बोलून आपण बनवून घेऊ एक दिवस त्यांच्याकडून शिकून घेऊ. बरोबर आहे ना. आणि आता मिसेसला पण सांगतो कशी आता बनवायची. हा हा. व्हिडिओ तर बघूनच जमन आपल्याला. हा हा बरोबर बरोबर. एकदम छान अशी भाजी. हम्म. आम्ही इथून पुढे नक्की करा. म्हणलं आम्हाला पण द्या. नुसतं व्हिडिओ बघू बघू आम्हाला तोंडा पाणी सुटतं ना. मग एक दिवस द्या म्हणलं खायला. त्यांनी बनवली ती नेमकं त्या दिवशी. उंबरदोड्याची म्हणजे तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले आणि मग तुम्हाला कळलं ना उंबरदोड्याची भाजी होते. हो हो मला माहितच नाही ना. अच्छा अच्छा अच्छा. एकदम छान भाजी लागते. बरोबर. तर तुम्हाला तुमचा अनुभव सांगा. आज आपण प्रात्यक्षिक भाजी बनवली, तुम्हाला कशी वाटली बरं भाजी? नाही खूप छान. एकदम चवदार आहे ना. खूप छान. शिवाय बिना खर्चिक आपला. हा हा. आपला नॅचरल आहे म्हणजे नैसर्गिक. आता उमरच झाड आयुर्वेदिक बरोबर आहे का. आणि आयुर्वेदिक याला फवारे वगैरे काय नाही. हो त्याच्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा तरी बनवून खाणार आहे. बरोबर आहे ना. नाही खूप छान लागतं. बरोबर. पण दादा तुमच्या घरचा आणि तुमच्या शेतातला मला निसर्ग खूप आवडला बरं का. हा हा. भरपूर आभारी आहोत आम्ही तुमचे.
आणि तुमचं घर काय आमच्यापासून काय लय लांब नाही, साधारण 1 किलोमीटरचा फरक आहे नाही का? की बिझी राहते त्यांना भेटत होत नाही आमची. हो बरोबर आहे ना. काल तर कसा फोन केला, सिद्धीचं चालू होतं खूप दिवसापासून, म्हणलं आज तुम्ही या काही करा, टाइम काढा आमच्यासाठी. बरोबर पण आज नक्की या म्हणलं. हो नाही नाही आलो ना आम्ही तुमच्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. हो हो. अप्रतिम भाजी. आता परत बनवायची ना मग दादा आपल्याला ही भाजी. नक्कीच नक्कीच. आता एकदा आम्ही घरी बघू. खाऊ अशी भाजी झालेली आहे आपली. पण दादा आता तुम्ही सगळा आपला स्वयंपाक बघितला बनवताना भाजी, आता लक्षात आली ना तुमची भाजी बनवायची हो, कशी? लक्षात आली. 5 मिनिटात आणि जरी काही विसरलं तर व्हिडिओ आहेच आपल्याकडे. हा मग काय व्हिडिओ बघून आम्ही करू बरोबर तशी. बरोबर बरोबर. आणि सोपी भाजी आहे ना भरपूर. हो सोपी एकदम, बनवायची पद्धत पण इतकी सोपी आहे, लगेच पहिल्यांदाच लक्षात येतं पाहून. 5 मिनिटात भाजी हो तयार तेच झाली. ना. मंडळी ह्या नैसर्गिक आयुर्वेदिक भाज्या बनवण्यासाठी खूप सोप्या असतात बरं का. महिला जरी नसल्या ना आपल्या सोबत तरी पुरुष भाजी बनवू शकतो, बरोबर ना दादा? हो बरोबर आहे. दादांनी एकदम सोप्या पद्धतीने 5 मिनिटात भाजी बनवली, पण इतकी चव आहे ना भाजीला, म्हणजे पाहिल्यावर खूप लगेच तवच लक्षात येतं बघ बनवायची कशी पद्धत आहे. अप्रतिम. सोप्या पद्धतीने, ते पण खूप सोप्या पद्धतीने सांगतात आपल्याला. हॉटेल मधली कोणती पण भाजी घ्या, अशी चव लागणार नाही तुम्हाला, अशी चव आहे. तर चला दादा आपण परत दुसरी रेसिपी किंवा दुसरी भाजी आपण तुमच्या शेतामध्ये बनवूया बरं का? हो चालेल ना, नक्कीच. आम्ही तर वाट बघत असतो. बर बर. त्यांना तर फोन करून वैतागतो आम्ही, पण येतच नाही ते, टाइमच त्यांना बरोबर आहे. भेटत नाही. काय करणार. तर चला दादा मला खूप छान वाटलं बरं का. हो नक्की. तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने जेवायला बरं का. आपण भाजी बनवली, दादानी त्यांनी खाऊन बघितली, तर चला मंडळी आठवणीने जेवायला बरं का. दादा भाजी आवडली ना पण? खूप छान. मी तर बोलणं कमी, खाऊ जास्त. बरोबर आहे ना. मंडळी अप्रतिम भाजी. मला इतका आनंद होत आहे ना, कारण की दादांना इतकी भाजी आवडली आहे ना, आपण जी ज्या पद्धतीमध्ये बनवली आहे त्या पद्धतीमध्ये. आणि झालं काय बरं का, आज योग कसा आला, आज गावामध्ये कार्यक्रम आहे, त्यांची मंडळी आणि आपली जी भाग्यश्री आहे ना त्या सोबत गेलेल्या आहे कीर्तनासाठी. तर शेतामध्ये कोणी राखण नव्हतं, तर या दादांना म्हटलं चला आपण उंबरदोडीची रेसिपी बनवून घेऊया, आहे की नाही ज्ञानेश्वर? बरोबर आहे ना. तर असा योग आलेला आहे आजच्या रेसिपीचा. तर चला या जेवायला. खूप छान पद्धत आहे बनवायची. एक नंबर. पाहिल्यावर लगेच समजतं ना कशी बनवायची कशी नाही. आणि खायला काय स्वादिष्ट आहे. आम्ही तर हप्त्यातून एकदा करणार आता. बरोबर आहे ना. वा वा मंडळी, दादांनी त्यांनी आपल्याला खरं सांगितलं बरं का, भाजी अप्रतिम झालेली आहे, खरोखर भाजी खूप छान झालेली आहे बरं का. कोरडी सुद्धा भाजी खाल्ली ना इतकी खमंग आणि टेस्टी लागते ना, आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात बरं का ही भाजी. तर चला मंडळी, तुम्हाला आजच्या आपल्या उंबरदोड्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून कळवा बरं का. आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ह्या दादांसारखं इतरांनाही माहीत होईल की उंबरदोड्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप छान आहे. तर चला मंडळी, पुन्हा आणि परत अशा नवीन एका आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया मंडळी. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.